नमस्कार. 22 एप्रिल 2024 पासून सुरू होणाऱ्या MST CET चे ऍडमिट कार्ड हे आज फायनली रिलीज झालेले आहेत. आता हे सध्या फक्त ज्या विद्यार्थ्यांनी PCB ग्रुपसाठी फॉर्म भरला होता, PCB ग्रुपचे ऍडमिट कार्ड हे सध्या फक्त वेबसाईट वरती अवेलेबल आहे. आता सकाळी साधारणतः 12:30 ते 1च्या दरम्यान हे ऍडमिट कार्ड रिलीज झालेले आहे. त्याच वेळी ज्या विद्यार्थ्यांनी हे ऍडमिट कार्ड डाउनलोड केले त्यांचे सक्सेसफुली हे डाउनलोड झालेले आहेत. त्यानंतर बराच वेळ हा MST CETच्या वेबसाईट वरती थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम चालू आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इनव्हॅलिड युजर नेम किंवा पासवर्ड असा एक पॉपअप मेसेज दाखवत आहे किंवा काही जणांना त्यांच्या लॉग इन मध्ये नॉट एनरोल्ड असं सुद्धा मेसेजेस हे दाखवत आहेत. वेबसाईट वरती कदाचित लोड असल्यामुळे हा प्रॉब्लेम लवकरच रिझॉल्व्ह होईल व उद्यापासून तुम्हाला तुमचे ऍडमिट कार्ड डाउनलोड करता येऊ शकतात. सो आम्ही सकाळी जे ऍडमिट कार्ड डाउनलोड केले आहेत, सो ऍडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय चेक करायचं आहे व एक्झामच्या इन्स्ट्रक्शन्स काय असणार आहेत, सोबत काय घेऊन जायचं आहे, तर हे थोडंसं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. MST CETच्या वेबसाईट वरती जाऊन जेव्हा तुम्ही तुमचा रजिस्टर्ड मेल ID आणि तुमचा पासवर्ड जेव्हा टाकता त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पोर्टलमध्ये लॉग इन होतं व लॉग इन झाल्यानंतर तिथून तुम्हाला तुमचं PCB ग्रुपसाठीचं ऍडमिट कार्ड हे डाउनलोड करता येतं. ऍडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर ते साधारणतः अशा प्रकारे दिसतं. वरती हेडिंग दिसेल की MST CET PCB ग्रुपचं 2024चं हे ऍडमिट कार्ड आहे. आता फॉर सेफ्टी पर्पज आम्ही काही गोष्टी याच्यामधील हाईड केल्या, जसं की इथे स्टुडंटचा फोटो होता तो आम्ही सेफ्टी पर्पज हाईड केलेला आहे. स्टुडंटची सिग्नेचर सुद्धा आम्ही हाईड केलेली आहे. ऍप्लिकेशन नंबर सुद्धा हाईड केलेला आहे. सो जेव्हा तुम्ही ऍडमिट कार्ड डाउनलोड करणार आहात तर त्या सगळ्यात अगोदर काय चेक करायचं की तुमचं जे नावाचं स्पेलिंग आहे ते स्पेलिंग बरोबर ऍडमिट कार्ड मध्ये आलेलं आहे का हे एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे. तुमची जी जन्मतारीख आहे, जन्मतारीख या ठिकाणी ऍडमिट कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळेल की ऍडमिट कार्ड वरची जन्मतारीख तुमची बरोबर आहे का. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमची एक्झाम किती तारखेला होणार आहे. आता आपण ऑलरेडी सांगितलं होतं की 22 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान PCB ग्रुपची एक्झाम हे होणार आहे. पण या 22 ते 30 या तारखेदरम्यान एक्झॅक्टली कोणत्या तारखेला तुमची एक्झाम होणार आहे हे तुम्हाला इथं कळेल. आता हा जो विद्यार्थी आहे याची एक्झाम ही 28 एप्रिल 2024 होणार आहे. एक्झामचा टाइम सुद्धा इथे दिलेला आहे. एक्झामिनेशन टाइम मध्ये तुम्ही बघू शकता 9 ते 12 वाजेच्या दरम्यान, म्हणजे या 3 तासामध्ये PCB ग्रुपची एक्झाम होणार आहे. पण एक्झाम जरी 9 वाजता असेल तरी तुम्हाला सेंटरवरती किती वाजता पोहोचायचं आहे, तर रिपोर्टिंग टाइम ऍट द CET एक्झामिनेशन सेंटर 7:30 वाजता. म्हणजे एक्झाम जरी 9 वाजता असेल तरी तुम्हाला 7:30 वाजता एक्झाम सेंटरवरती पोहोचणं गरजेचं आहे. त्यानंतर गेट क्लोजर टाइम 8:30 वाजताचं दिलेलं आहे. एक्झाम चालू होणार आहे 9 वाजता, गेट क्लोजिंग टाइम दिले 8:30 वाजता, म्हणजे 8:30 नंतर कुणालाही आतमध्ये एंट्री दिली जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, सेफ्टीसाठी 7:30 वाजता तुमचं जे काही सेंटर आलं असेल त्या सेंटरवरती तुम्हाला पोहोचायचं आहे. क्वेश्चन पेपर मीडियम तुम्ही जो फॉर्म भरते वेळी सिलेक्ट केला होता ते तुम्हाला इथं दिसेल. आता या विद्यार्थ्याचा इंग्लिश हा क्वेश्चन पेपरची लँग्वेज सिलेक्ट केली होती, सो इंग्लिश इथे दिसते. कोणत्या सब्जेक्ट ग्रुपसाठी भरला होता, तर ऑफकोर्स इथं PCB येईल. जेंडर मेल असेल मेल, फिमेल असेल फिमेल, हे तुम्हाला इथे बघायला मिळेल. ऍप्लिकेशन नंबर मी इथं सेफ्टीसाठी हाईड केलेला आहे. डिसॅबिलिटी असेल त्यांचा डिसॅबिलिटी येस आला असेल. रायटर वगैरे तुम्ही जर ऑप्ट केला असेल तर तिथंही येस आला असेल व तुम्हाला तो प्रोफॉर्मा भरून रायटर तुम्हाला स्वतः अरेंज करावा लागणार आहे. एक्झाम सेंटर ऍड्रेस. आता एक्झाम सेंटर ऍड्रेस म्हणजे तुमची एक्झाम एक्झॅक्टली कुठं होणार आहे तर त्याचं नाव, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजमध्ये होणार असेल तर कॉलेजचं नाव आणि ऍड्रेस इथे दिलेला आहे. आता फॉर एक्झाम्पल या विद्यार्थ्याची एक्झाम सांगलीमध्ये आष्टा येथे अण्णासाहेब डांगे इंजिनिअरिंग कॉलेजवरती होणार आहे. सो कॉलेजचं नाव आणि कॉलेजचा ऍड्रेस हे दोन्ही या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जाताना तुम्हाला काय करायचं आहे की इथे तुमचा फोटो तुम्हाला दिसेल, जो तुम्ही फॉर्म भरते वेळी अपलोड केला असेल, तर तुम्ही फॉर्म भरते वेळी जी सिग्नेचर अपलोड केली असेल ती दोन्ही तुम्हाला इथे दिसणार आहे. हा जो फोटो इथं दिसतोय सेम तशाच प्रकारचा फोटो तुम्हाला या बॉक्स मध्ये पेस्ट करायचा आहे. फोटो पेस्ट करायचा आणि त्याच्यावरती अक्रॉस सिग्नेचर सुद्धा तुम्हाला एक्झाम सेंटर वरती जाते वेळी सिग्नेचर सुद्धा करून घेऊन जायचे. बरेच विद्यार्थी विचारतात की इथे वेगळा फोटो आहे आणि इथे वेगळा लावला तर चालेल का. हा जो फोटो इथे पेस्ट केला होता तो सेमच फोटो तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करावा लागेल. त्यानंतर या ठिकाणी एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. काय म्हणलेलं आहे बघा, प्लीज ब्रिंग दिस हॉल तिकीट विथ करंटली व्हॅलिड फोटो आयडेंटिटी प्रूफ इन ओरिजिनल. म्हणजे हे जे ऍडमिट कार्ड आहे याची प्रिंटआउट तर तुम्हाला घेऊनच जायची आहे, त्याच्यासोबत तुम्हाला एक व्हॅलिड गव्हर्नमेंट ID प्रूफ सुद्धा घेऊन जायचं आहे.
आता गव्हर्नमेंट व्हॅलिड आयडी प्रूफ मध्ये काय काय येतं तर ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही तुमचं पॅन कार्ड सोबत घेऊन जाऊ शकता, पॅन कार्ड नसेल पासपोर्ट नेऊ शकता, पासपोर्ट ही नसेल तर परमनंट ड्रायव्हिंग लायसन, परमनंट ड्रायव्हिंग लायसन ही त्या ठिकाणी चालेल, वोटर आयडी, बँक पासबुक विथ फोटोग्राफ ही चालेल, तेही नसेल तर तुम्ही तुमच्या कॉलेजचं किंवा युनिव्हर्सिटीचं आयडी कार्ड असेल तर आयडी कार्ड घेऊन जाऊ शकता, आधार कार्ड ही चालेल किंवा ई आधार कार्ड सुद्धा चालेल. यापैकी एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडं गव्हर्नमेंट व्हॅलिड डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी खाली अजून एक नोट दिलेली आहे की लर्नर ड्रायव्हिंग लायसन किंवा त्याची सॉफ्ट कॉपी किंवा रेशन कार्ड हे गव्हर्नमेंट व्हॅलिड प्रूफ म्हणून पकडलं जाणार नाही. सो याच्या व्यतिरिक्त जे मी आता इथं सांगितलंय, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, कॉलेजची आयडी असेल, याच्यापैकी एखादं काहीतरी व्हॅलिड गव्हर्नमेंट प्रूफ हे एक्झामला जाताना ओरिजिनल फॉर्मॅट मधलं तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. त्यानंतर या बॉक्समध्ये तुम्हाला सिग्नेचर करायचे आहे, पण ही सिग्नेचर मात्र तुम्हाला सेंटरवरती पोहोचल्यानंतर तिथं जे सुपरवायझर असेल त्या सुपरवायझरच्या समोर ही सिग्नेचर तुम्हाला या बॉक्समध्ये करायची आहे आणि तुमचे जे सुपरवायझर असतील ते या बॉक्समध्ये सिग्नेचर करतील. त्यानंतर खाली काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. काय म्हणलेलं आहे की कॅन्डिडेट शुड रीच द सीईटी एक्झामिनेशन सेंटर बिफोर द गेट क्लोजर, म्हणजे गेट क्लोजिंग टाइम मी तुम्हाला सांगितलं की 8:30 वाजता गेट क्लोज होतील. सो त्याच्या अगोदर तुम्हाला त्या सेंटरवरती पोहोचायचं आहे. एकदा गेट क्लोजिंग टाइम गेलं की त्याच्यानंतर तुम्हाला सेंटरवरती अलाउड केलं जाणार नाही. त्यानंतर काय म्हणलं, जे मी आता सांगितलं की गव्हर्नमेंट अप्रूव्ड एखादं व्हॅलिड आयडी प्रूफ तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. हे जेव्हा तुम्ही ऍडमिट कार्ड डाउनलोड कराल तर त्याच्या लास्टच्या पेजवरती तुम्हाला या सगळ्या इन्स्ट्रक्शन सुद्धा बघायला मिळणार आहेत. त्या ठिकाणी एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिले की दिस पेपर इज हॅव्हिंग 2 ग्रुप्स, फिजिक्स केमिस्ट्री हा एक ग्रुप झाला आणि बायोलॉजी हा दुसरा ग्रुप झाला. हा टोटल किती असणार आहे, 180 मिनिट साठी हा टोटल तुमचा ड्युरेशन असणार आहे. फर्स्ट 90 मिनिट्स मध्ये तुम्हाला फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करता येणार आहेत. म्हणजे पहिले जे 90 मिनिट्स आहेत त्याच्यामध्ये फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोनच सब्जेक्टचे क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करता येतील. जेव्हा फर्स्ट 90 मिनिट्स कंप्लीट होतील तेव्हा काय होणार आहे, फिजिक्स आणि केमिस्ट्री ग्रुप विल बी ऑटो सबमिटेड. म्हणजे 90 मिनिट्सचा ड्युरेशन संपल्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्री हे ऑटोमॅटिकली सबमिट होणार आहे. व त्यानंतर काय होणार आहे की बायोलॉजी ग्रुप विल बी अनेबल, म्हणजे त्या 90 मिनिट्स नंतर तुम्हाला फक्त बायोलॉजीचेच क्वेश्चन्स अटेम्प्ट करता येणार आहे. सो एक गोष्ट लक्षात घ्या की फर्स्ट 90 मिनिट्स मध्ये तुम्हाला फिजिक्सही संपवायचं आहे आणि केमिस्ट्री संपवायचं आहे. जरी तुमचे क्वेश्चन सगळे कव्हर झाले नसले तरी 90 मिनिट्स नंतर ऑटोमॅटिकली फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे जे काही तुम्ही आन्सर सिलेक्ट केले असतील ते ऑटोमॅटिकली सबमिट होणार आहेत व तुमच्या स्क्रीनवरती फक्त बायोलॉजीचेच क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील. सोबत काय घेऊन जायचं, यू मस्ट ब्रिंग अ बॉल पॉइंट पेन विथ यू. यू विल हॅव टू साइन द अटेंडन्स शीट इन द प्रेझेन्स ऑफ सुपरवायझर्स तुमचे. सो इथं काय म्हणलेलं आहे की तुम्ही जाताना फक्त एक बॉल पेन सोबत घेऊन जायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीही घेऊन जायचं नाही. हा पेन सुद्धा कशासाठी लागणार आहे, तिथं तुमचे जे काही अटेंडन्स शीट असेल त्याच्यावरती सिग्नेचर करण्यासाठी. आता साधा सिंपल ट्रान्सपरंट बॉल पेन तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. अजून एक इन्स्ट्रक्शन दिली, यू मस्ट रिपोर्ट ऍट द एक्झामिनेशन व्हेन्यू 30 मिनिट्स बिफोर द टाइम ऍज प्रिंटेड ऑन दिस हॉल तिकीट. म्हणजे तुम्हाला रिपोर्टिंग टाइम 7:30 वाजताचा दिलेला आहे, तर 7:30 वाजता तुम्ही तिथे पोहोचा, काही प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही. अजून एक काय इथे म्हणलेलं आहे, यूज ऑफ बुक्स, नोटबुक्स, कॅल्क्युलेटर, वॉच कॅल्क्युलेटर, पेजर्स, मोबाईल फोन्स ह्या सगळ्या गोष्टी सेंटरवरती अलाउड केल्या जाणार नाही. सो यातली एखादी वस्तू तुमच्याजवळ आढळली तर तुम्हाला एक्झाम मधून डिस्क्वालिफाय केलं जाईल. सो यातली कोणतीही गोष्ट सोबत घेऊन जायची नाही. अजून एकदा बरेच स्टुडंट्स एक्झामच्या वेळी विचारतात की ड्रेस कोड काय राहणार आहे, कॉलेजचा ड्रेस कोड घालून जायचा आहे का काही स्पेशल ड्रेस कोड आहे. सो एक्झामसाठी स्पेशल असा काही ड्रेस कोड नसतो. तुम्ही सिंपल जेवढे कपडे तुम्हाला सिंपल घालून जातील, सिंपल एखादा टी शर्ट किंवा सिंपल शर्ट ज्याला एकदम लेस पॉकेट्स असतील, पॉकेट्स नसतील तरीही चालेल, कमी पॉकेट्सचा, कमी चेन्स असलेला, जेणेकरून त्यांना चेकिंग मध्ये काहीही प्रॉब्लेम होणार नाही. किंवा बरेच मुलं शूज घालून जातात, सो शूज असतील तरी सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम होतो. साधे तुम्ही सँडल्स किंवा स्लीपर घालून गेला त्यांना चेकिंग मध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही. असे नॉर्मल तुम्ही कपडे घालून जायचे, त्याच्या व्यतिरिक्त काही असा स्पेशल ड्रेस कोड एक्झामसाठी नसतो. डाउनलोड केल्यानंतर याची प्रिंटआउट तुम्हाला काढून घ्यायचे. ज्या गोष्टी मी आता या ठिकाणी सांगितल्या, तुमचं नाव असेल, फोटो असेल, सिग्नेचर असेल, या सगळ्या चेक करून घ्यायचे. जाताना या ऍडमिट कार्डची प्रिंटआउट तुम्हाला घेऊन जायची आहे. एखादं गव्हर्नमेंट व्हॅलिड आयडी प्रूफ जे मी आता सांगितले ते व्हॅलिड आयडी प्रूफ तुम्हाला न्यायचे आहेत.
व इथे पेस्ट करायला तुमच्याकडे एक फोटो सुद्धा असणं गरजेचं आहे. मल्टिपल कमीत कमी 2 ते 3 फोटोज तरी तुम्ही सोबत घेऊन जावा, सेम फोटो जो तुम्ही या ठिकाणी अपलोड केला होता. सध्या फक्त पीसी बी ग्रुप ज्यांचा होता त्यांचे ऍडमिट कार्ड रिलीज झालेले आहेत व लवकरच पीसी एम ग्रुप साठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्यांचे ऍडमिट कार्ड सुद्धा 20 एप्रिल ते 25 एप्रिलच्या दरम्यान रिलीज होण्याचे चान्सेस आहेत. अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन नवीन अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आरंभ करिअर ॲडवायझरच्या व्हॉट्सअप कम्युनिटीला सुद्धा जॉईन करा. थँक्यू.